मला तुम्ही आहात विटनेस. मी या दोघांना सांगितलं होतं, म्हटलं बघा नीरव, बघा जरा वाटतंय की नाही काय खरं, तुम्ही काळजी करू नका, व्यवस्थित होते. मी म्हणायचे आता सगळे म्हणतात चला रामकृष्ण हरी, पण एक माझं स्वतःचं इलेक्शन ना हे सगळ्यांसाठी एक अभ्यासाचा विषय आहे. माझ्यासाठी पण अभ्यासाचा विषय. माझा स्वतःचा एक गैरसमज होता जो यावेळेस बदलला. मला नेहमी वाटायचं की सगळे सत्ताची जागा आणि जर नेते आपल्या बरोबर असतील तर कोई अपने को हरा नाही सकता. हे प्रूव्ह झालं. एक नेता माझ्याबरोबर नव्हता, एक सत्तेचं पद माझ्याबरोबर नव्हतं, सगळं विरोधात होतं. कशी काय जिंकली? ही तुमची ताकद आहे. त्याच्यामुळे मी कुणामुळे निवडून आले तर ह्या देशातल्या मायबाप जनतेमुळे निवडून आले. नेता कोण बनवतो? जनता बनवते. ज्या दिवशी तुमची जनतेशी नाळ तुटते ना त्या दिवशी तुमचा झाला कार्यक्रम. आणि म्हणून मी माझं इलेक्शन नेहमी मी जेव्हा पहिल्यांदा निवडून गेले ना लोकसभेला, तेव्हा कोलते साहेबांना आठवत असेल की आदरणीय पवार साहेबांनी मला एकच गोष्ट सांगितली होती, पार्लमेंट आपली जुनी बिल्डिंग जी कधी आजपर्यंत गळलेली नाही. बरोबर आहे, आम्हाला वाईट वाटतं. ते बघा तुम्ही कशा अभिमानाने गावात बसलाय की आपली आस्थेची जागा आहे. जसं हे तुमच्यासाठी मांडव हा मंदिर महत्वाचं आहे, तसं आमच्यासाठी लोकशाहीचं मंदिर म्हणजे आमची पार्लमेंटची बिल्डिंग आहे. आम्ही संसदेत जेव्हा चढतो ना तेव्हा आम्हाला वाटतं की हो हे पण एक मंदिरच आहे ना, आणि न्यायाचं मंदिर आहे. त्या न्यायाच्या मंदिरमध्ये जाताना जेव्हा बालड्या आणि असं चाललं होतं आम्हाला नाही आनंद वाटला त्याचा. म्हणजे विरोधक म्हणूनही मला मजा नाही आली. ते कसं येईल? तुम्हाला आवडेल तुमचं हे मंदिर गळायला लागलं तर? ही आस्थेचा विषय आहे. त्याच्यामुळे मला हा जसा माझी जशी पांडुरंगावर श्रद्धा आहे तशी माझी संविधानावरही तेवढीच श्रद्धा आहे. त्याच्यामुळे समतेची भाषा पुढे कुठून येते? ज्या संतांच्या भूमीचा तुम्ही उल्लेख केला, अहो आम्ही संतांच्या म्हणजे मला कधी कधी वाटतं की आपणच थोडे अडाणी आहोत का? 700 वर्षापूर्वी या संतांनी जो पुरोगामी विचार वाढला होता, महिलांना समान अधिकार आत्ता आपला समाज जेमतेम देत आहे. 700 वर्षापूर्वी क्रांती घडवली होती त्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचा माझा पांडुरंगाचं काय मला कौतुकच वाटतं त्या देवाचा, हा जगातला एक देव आहे जो म्हणतो माझ्याकडे येऊ नका, चांगली कर्म करा, मी तुम्हाला दर्शन द्यायला येईन, तुम्ही माझ्याकडे यायची गरज आहे. कुठला देव असं म्हणतो? हा पांडुरंगच म्हणू शकतो. म्हणून माझं त्या पांडुरंगावर माझं तर प्रचंड प्रेम आणि श्रद्धा आहे. पण नेहमी त्याच्यामुळे जेव्हा हे इलेक्शन चाललं ती येतातच अशी अंगावर, असं वाटते हो बाई खरंच त्यांचं हे सगळं बरोबर. आणि ते आम्हाला जेव्हा सांगायचे, आता प्रभू श्रीराम, मी कधीही प्रभू श्रीराम म्हणत नाही, मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते. मी कधीही प्रभू श्रीराम म्हणत, कारण का तो मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. तुम्हाला मर्यादा शिकायची असेल ना तर प्रभू श्रीरामाला देव माना. ती फक्त श्रद्धेचा विषय नाही, तो मर्यादेचा विषय. आणि कुठली मर्यादा या सरकारने ठेवली? कुठली मर्यादा ठेवली सांगा ना मला. मला नेहमी असं वाटतं की माणसांनी ही मर्यादेतच वागलं पाहिजे. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे प्रभू श्रीराम. मग कुठली मर्यादा ठेवली मला सांगा ना. आता परवाच मी दौरा करत होते, रस्ते में खड्डा की खड्डे में रस्ता. मी शब्द तुम्हाला देते की सगळी कॉन्ट्रॅक्टरची लॉबी आहे ना ती मोडून काढीन मी तुम्हाला. मी शब्द तुम्हाला देते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे हो. म्हणजे मी आपलं तुम्हाला चेष्टेने म्हणाले की बहिणी त्यांना लाडक्या नाहीच आहेत मी सांगते तुम्हाला. पण आता मला उगाळत बसायचं नाहीये काय, माझा स्वभाव पण नाही उगाळत बसायचा. झालं गेलं, गंगेला वाहिलं. त्यांनाही शुभेच्छा, आपल्यालाही शुभेच्छा. प्रत्येकाने आपापला रस्ता बघावा आणि पुढे जावं. पण हे सगळं जे लाडकी बहीण चाललंय ना, हे सगळ्या बहिणी लोकसभेनंतरच लाडक्या झाल्या, आधी का नव्हत्या? हा पहिला मुद्दा माझा. आणि खूप गांभीर्याने बोलते मी, कुठल्या व्यक्तीबद्दल हे बोलत नाही. मी खूप गांभीर्याने एक पॉलिसी म्हणून हे बोलते. तुम्ही 1,500 रुपये आम्हाला दिले, आमचं नातं तुम्ही 1,500 रुपयात विकत घेतलं. आणि हे नेते काय म्हणतात, एक बहीण गेली दुसरे आणू. अहो आम्ही काय चॉकलेट नाही आहोत, दुकानात गेलं आणि विकत आणलं. हे नातं आहे. हे दुर्दैव आहे की या असंवेदनशील सरकारला नाते आणि व्यवसायातला फरकच कळला नाही. व्यवसायात प्रेम नसतं आणि नात्यात पैसे नसतात. नात्यात पैसे आले की नातं तुटतं आणि व्यवसायात प्रेम आलं की तुम्ही खड्ड्यात. बरोबर आहे.
आता 1500 रुपये दिले. दुर्दैव आहे, मला प्रचंड वेदना होतात. पण मी पहिल्यांदा ते टीव्हीवर पाहिलं तेव्हा माझ्या अंगावर असा खाटाला. म्हटली बाई काय बोलतेय. ती बाई टीव्हीवर काय बदलापूरची म्हणत होती की 1500 रुपये नको, आम्ही 2000 रुपये देतो, पण आमची लेक सुरक्षित पाहिजे, आम्हाला नको यासारखं. हे वास्तव आहे. मला विचाराल तर तुम्ही काय होईल, नको बा तुमचे पैसे. आणि उपकार करत नाही आहात तुम्ही. काय स्वतःच्या खिशातून पैसे देताय का तुम्ही. आम्ही टॅक्स भरतो. तुम्ही शिक्षणाला टॅक्स भरता की नाही. जीएसटी. सोन्याचे कानातले डोल घेतले ना त्याला पण जीएसटी आहे ताई. साडी विकत घेता त्याला जीएसटी आहे. तुमची टोपी आहे ना त्याला पण जीएसटी. तुमच्या चष्म्याला जीएसटी आहे. तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळीला जीएसटी. सगळ्याला जीएसटी आहे. त्या जीएसटीच्या पैशातून देतात. आणि 2 दिवस तर वर्तमानपत्रात तर मला अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. संजय, हा विषय फक्त राजकारण, इलेक्शन येतात आणि जातात. सरकार फक्त 5 वर्षासाठी नसतात, धोरणात्मक कार्यक्रम घ्यायचे असतात. मी अनेक वेळा विचार करते आणि मी खूप घरगुती भाषण करते आता आणि मनापासून करते. मला खूप वेळा असं वाटतं की चला बारामतीत एवढा विकास घडला ते म्हणतात, पण त्याला मतं का नाही पडली. मग नो, इट्स अ व्हेरी सिरियस इश्यू. हा खूप गांभीर्याने घ्यायचा विषय, हसण्याचा विषय नाही आहे. तुम्ही विचार करून बघा. मी खूप याचा विचार केला की 2 वेगळी पॉलिसीज होत्या. एका नेत्यांनी नोकरी आणली, एका नेत्यांनी MIDC केली, एका नेत्यांनी पाण्याचे प्रश्न सोडवले, एका नेत्यांनी सामाजिक परिवर्तन केलं, दुसऱ्या नेत्यांनी रस्ते केले आणि नवीन बिल्डिंगी बांधल्या. लोकांना नोकरी पाहिजे, पाणी पाहिजे, सामाजिक परिवर्तन पाहिजे. त्यांना फक्त बिल्डिंगा नकोयत, रस्ते नकोयत. त्या रस्त्यांनी जर माझ्या पोराला नोकरी मिळणार नसली, त्याला पगार मिळणार नसता तर काय करायचं. आणि कुणाला गेले ते रस्ते. मोठे मोठे रस्ते झाले, समृद्धी महामार्ग. मी हे अभ्यासू बोलते, प्लीज माझी विनंती आहे. मी कुणावरही टीका करत नाही. मी स्वतः आत्मचिंतन केलंय त्याचं. कारण का असं कसं झालं, असं होऊच कसं शकतं. जर तुम्ही म्हणता, मी परवा भरणे मामांचं भाषण ऐकलं. भरणे मामा म्हणले मी 5000 कोटी रुपये आणले. मी थक्कच झाले. म्हटलं एका तालुक्यात 5000 कोटी. मी माहिती मागवली. म्हटलं पता तो चले. 5000 कोटी काय जोक नाही. मला 1 कोटीमध्ये शून्य किती माहिती नाही. 5000 तुम्ही बँकवाले सांगा हो. आणि मी गांभीर्याने तुम्हाला सांगते, हो सत्ता येते जाते, निवडणूक येते जाते. माझ्या राज्याची कधी तुम्ही या लोकांच्या बद्दल कधी तुम्ही करणार विचार. आणि कोणी कुणावर उपकार करत नाही हो. हे जे सांगतात ना, आम्ही दिवस रात्र काम करतो. आम्ही आग्रह केला होता का काय. आम्ही तुमच्या दारात आलो होतो. तुम्हाला हौस आहे ना आमदार आणि मंत्री बनायची, मग करा काम. काय उपकार करताय का आमच्यावर. खरंच आहे, ही माइंडसेट बदली पाहिजे. विचार करायची पद्धत बदलली पाहिजे. कष्ट सगळेच करतात हो. काय हेच करतात का फक्त. कष्ट सगळेच करतात. लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला. मी सकाळी लवकर उठतो, म्हटलं दूधवाला पण उठतो. इट्स अ फॅक्ट. किती वाजता दादा तुम्ही किती वाजता उठता. कोण 4ला उठतं. तुम्ही 4ला उठता. मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो, मी लवकर. अरे मी कशाला ठरवू. तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही किती वाजता उठताय, माझा नाहीये. तिला चहा करायला लागतो. इट्स अ फॅक्ट. हे बघा, आदरणीय पवार साहेब आजपर्यंत कधी भाषण केलंय असं की मी लवकर उठतो, मी आजारी आहे, माझं वय झालं. तेवलं म्हणतात हे माझं वय नाही काढायचं. मी तुम्हाला सांगते, कालचं उदाहरण म्हणजे आपण घरात बसलोय म्हणून मी हे भाषण करते. काल आदरणीय पवार साहेब 4 वाजता जेवली. मला कसं कळलं. मला कळलंही नसतं. कारण मी सकाळी कुठे होते काल, बारामतीचं आंदोलन करून एक मीटिंग होती. मला फोन आला पत्रकारांचा की तिकडे मालवणला जयंत पाटील गेलेत, तिकडे दगडफेक होते. म्हटलं अरे बापरे हे काय झालं. म्हणून मी ऑफिसमध्ये गेले शेजारच्याच पक्षाच्या. म्हटलं जरा TV लावावं काय चाललंय. आणि तुम्ही बघितलं असेल काल ते नारायण राणे. आणि मी खरंच सांगते, जयंत पाटील माझे नेते म्हणून नाही, पण काल जयंत पाटील तिथे नसते तर काय झालं असतं देवालाच ठाऊक. तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलं काय भयान परिस्थिती होती. ते जयंतरावांचा स्वभाव तसा आहे. दोन्ही टोकांना ते जात होते. ह्यांना शांत करत होते, ह्यांना शांत कर. आणि प्रश्न सुटून गेला. पण तो सुटायला 2 तास लागले. माझा म्हणलं जीव मुठीत घेऊन बसले होते. मी मेहबूबला फोन करे. अरे म्हटलं मेहबूब तुम्ही निघा सगळे तिकडून, कशाला विषय तो म्हणलं ताई आम्ही विषय वाढवत नाहीये, पण दोन्ही बाजू आहेत ना. राणेसाहेब पण वयाने मोठे आहेत, त्यांचा मान सन्मान आम्ही करायचा प्रयत्न करतोय. आणि बाकी आपले सगळे खासदार आधीचे, त्यांना आदित्य सगळेच होते,
शांततेच्या मार्गाने दोन्हीकांना आपण रस्त्याने मार्ग काढाय. मी हैराण केलं त्यांना फोन करून करून, कारण का टी व्हीवर ते दिसत होतं काहीतरी पडतंय, काहीतरी दगडफेक, सब भयान परिस्थिती होती काल. त्याच्यानंतर तुम्ही आदरणीय पवार साहेबांची प्रेस बघितली असेल, तिथून उठले ते सरपंच आंदोलनात बसले, तिथे गेले. पक्षाच्या ऑफिसला मी शेवटी फोन केला, म्हटलं साहेब फिरतायत कुठे? ते म्हणले नाही येणार आहेत. म्हणले जेवलेत का? ते म्हणले जेवले नाही. म्हणलं मग किती वाजता? ते म्हणले माहिती नाही. मग 4 वाजता पक्षाच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा मी फोन करून सांगितलं बघा आधी जेवायला घाला. त्यांचं वय नाही हो, कुणाचंही 4 वाजता काय गरज आहे जेवायची. आणि आपल्या आमदारांचं तुम्हाला माहिती आहे, वेळेवर जेवण नाही मिळालं तर काय होतं. त्याच्यामुळे मी म्हणलं आपलं जेवण वेळेवर झालं पाहिजे. काल 4 वाजता जेवले ते. असं असतं म्हणून काय ते काल भाषण करणार का? बघा आम्ही तुमच्यासाठी आलो 4. काय उपकार. हा माइंडसेट बदलायला पाहिजे. ही विचार करायची पद्धत आहे. आम्ही सेवा करण्यासाठी आलोय, तुम्ही आम्हाला मतं देता, आम्ही सेवा केली पाहिजे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगते की भारतात हा विचार करायची पद्धत बदलली पाहिजे. तो नेता म्हणजे कोणी सांगितलं तुम्हाला नेता म्हणजे मोठा आहे? आपण कुणाच्या जीवावर नेते मोठे होतात? तुमच्या जीवावर मोठे होतात. तेव्हा कोणी कुणावर उपकार करत नाही. माइंडसेट बदलला, शिकला ना तुम्ही. आता हे कुणाच्या जीवावर इथे बसले? स्वतःच्या शिक्षणावर. खरं आहे की नाही? तुम्ही जर शेती करत असता तर कोणी तुम्हाला एवढा मान सन्मान दिला असता? फक्त स्वतःच्या कर्तृत्वावर शिकून समान झाली. सगळे अजून साहेब साहेब का करतात? शिक्षणामुळे. करेक्ट. तुम्ही शिकला नसता तर काय झालं असतं? तुम्ही नांगर घेऊन बसला असता त्यांना. बरोबर आहे की नाही? शिक्षण आणि शेती याचं कॉम्बिनेशन. तुमची सगळ्यांची मुलं, आता एका मुलीने मला पत्र दिलं, कुठे गेली ती काय माहिती, होती कुठे ती, तिने मला पत्र दिलंय, माझ्या घरात अडचण आहे तर माझी शिक्षणाची इच्छा आहे. हा माझं तर म्हणणं आहे, संजय तुम्ही म्हणताय आपलं सरकार आलं ना, बाकी सगळं सोडून द्या. ह्या राज्यात शिक्षण आणि आरोग्य एवढ्यावरच काम करा, बाकी काही नको आम्हाला. फक्त शिक्षण आणि आरोग्य ह्याच्यात काम करा. उभं राहू दे ना स्वतःला पायावर. मी सांगते ना, मी जर लढू शकते ना, या देशातली कोणीही लढू शकते. एवढं तीच झालं की माझ्या डोळ्यात पाणी यायचं. होती परिस्थिती, आपल्यावर आली एखादी वेळ, राहिलो ना उभे. आई वडिलांनी शिकवलं कशासाठी? माझी इच्छा नव्हती, कशाला घरात लढाई, नको होती मला ती लढाई. पण काय करणार, जबाबदारी पडली. पाण्यात पडल्यावर पोहता येतं. जर मला पोहता येतं तर ह्या राज्यातल्या कुठल्याही व्यक्तीला पोहता येतं. खरंच आहे. त्याच्यामुळे हे राजकारण, हे समाजकारण, हा विकास हा तुमचा अधिकार आहे. आम्ही कोणीही खिशातून पैसे देत नाही. आजच एक मोठं आर्टिकल आले, मी 2 दिवस बघते. तुम्ही मराठी लोकसत्ताला आलंय का नाही माहिती नाही, पण सकाळ मी नाही काल वाचला, पण तुम्ही वाचला असेल तर 2 दिवस बातम्या येत आहेत. ही खरंच चिंताजनक बातम्या येत आहेत की रोज उठून येत आहेत की फायनान्स मिनिस्ट्री ऑब्जेक्शन घेते पण सरकार काही करत नाही. एक मोठा भूखंड तुम्हाला कुणाला द्यायचा तो तुमचा प्रश्न, पण कशासाठी तुम्ही देताय? तुम्ही एकीकडे म्हणता तुमच्याकडे पैसे नाहीत, दुसरीकडे तुम्ही तुमच्या आमदारांना जेव्हा फायनान्स मिनिस्ट्री म्हणजे अर्थ मंत्रालय म्हणतंय की देऊ नका, लॉ ज्युडिशरी म्हणतंय देऊ नका, तरी तुम्ही भारतीय जनता पक्षांच्या आमदारांना मुंबईमध्ये 6 एकर जमीन का दिली याचं मला उत्तर सरकारने दिलं पाहिजे. 6 एकर जमीनची करोडो रुपये किंमत असेल, ते करोडो रुपये घ्या आणि आमच्या कांद्याला आणि आमच्या दुधाला भाव द्या. माझं काय म्हणणं नाही, फुकट नाही मिळणार. आणि काय काढायचंय? सहकार भवन. कशासाठी सहकार भवन काढायचंय तुम्हाला मुंबईत? या राज्यातलं सगळ्यात चांगलं सहकार भवनाला शिक्षण देणारं कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या नावाची बिल्डिंग यशदा आहे. तुम्ही गेला असाल सगळे यशदामध्ये ट्रेनिंगला, तुम्ही गेला ना सगळे यशदाला. मग यशदाचं महत्व कमी करायला, चव्हाण साहेबांचं नाव कमी करायला यांना मुंबईत नवीन काढायचंय? नाही चलेगा. मी तर काढूनच देणार नाही. चव्हाण साहेबांच्या नावाने 1 नंबरची संस्था आहे. चव्हाण साहेबांच्या नावाने ज्या ज्या गोष्टी केल्या त्या दुसरीकडे या महाराष्ट्रात मी होऊ देणार नाही. आणि काही गरज नाही आहे मुंबईमध्ये करायची. पुण्यात आहे ना, करोडो रुपयाचा चुराडा करणार तुम्ही. एक तर आमच्या नेत्याचं नाव आहे, चव्हाण साहेबांचं नाव आहे, तीच संस्था राहणार. दुसरी संस्था तुम्ही नाही काढू शकत. आणि स्वतःसाठी मग तिथे दुकानं करणार, यांचं काहीतरी उद्योग करणार तिकडे. ते काही ह्यांची कुठली सहकारी संस्था हो मला सांगा? एक धड नाही.
ते मी तर करू देणारच नाही. मी आता काय, आणि नाही न्याय मिळाला तर मी तर कोर्टात जाणार. मला तर कोर्टात जायची सवय झाली. 2-4 आठवडे कोर्टात नाही गेले तर असं वाटतं अरे घबराट होते, कोर्टातच गेलो नाही आपण. एवढी लढायची सवय झाली. नवरा म्हणतो बाहेर जाऊन लढायचं, इथे घरी येऊन कटकट नाही करायची, नाही तर तो स्वर घरात पण खरंच आहे, मला खरंच कोर्टकरची माहिती नव्हती हो. मराठीत म्हणतात ना, शाण्यानी कोर्टाची पाय चढू नये. ही शाणी तर कोर्टात, सुप्रीम कोर्टात चढली डायरेक्ट. आता चढले अभी लढाई चल रही है. आता लोक म्हणतात कशाला पाहिजे पक्ष आणि चिन्ह, आता तुतारी चांगली आहे. आता ही लढाई ही तत्वाची लढाई आहे. तुम्ही ज्या चुकीच्या पद्धतीने चिन्ह आणि पक्ष काढून घेतला त्याचं काय नाही न्याय मिळाला तरी चालेल, पण आता शेवटपर्यंत लढाई, अर्धवट लढाई नाही सोडायची, टिल द लास्ट आहे. कारण का ते जो झाला तो, आणि ते मला नकोच आहे, मला कधीच नको होतं. अरे मांगा होता तो सब कुछ दे देती. हिसकावून घेतलं तर नाही चलेगा. आज माझ्याकडून घेतलंय, उद्या दुसऱ्याकडून घेतील, आणि मी लढले नाही तर अजून 4 लोकांवर अन्याय होईल या देशामध्ये. त्याच्यामुळे ही लढाई शेवटपर्यंत ही लढलीच पाहिजे. आणि नैतिकतेची लढाई आहे, वैयक्तिक लढाईच नाही आहे. ज्या माणसाने पक्ष स्थापन केला, ज्या माणसाने पक्ष चिन्ह केलं, त्या माणसाला तो मिळालाच पाहिजे. मग त्या माणसाने काय करायचं ते करावं. मग पवार साहेबांना कुठलं चिन्ह ठेवायचं आहे, कुठलं पक्ष पाहिजे तो त्यांनी ठरवावा. तो निर्णय मला नाहीच आहे. पण जर त्यांनी पक्ष काढला आणि त्यांनी चिन्ह काढलं, आता मी संजय जगतापांना म्हणाले असं करा मला पंजा द्या, म्हणतील हो तुमचं तुम्ही बघा तुतारी, मी काय चिन्ह देत नाही. तो का द्यावं त्यांनी चिन्ह मला सांगा. मी म्हणते तुमचं काँग्रेस कमिटीचं ऑफिस द्या ना मला इंदापूरला, म्हणतील हो सुप्रिया सुळे आपलं पुरंदर. हा तुमची लढाई चाललीच आहे की नाही. त्यामुळे ह्या कुठेतरी नैतिकता आहे हो. तुम्ही रामकृष्ण हरी पांडुरंगाचं नाव घेताना, मग पांडुरंगाचं नाव घेताना नैतिकता आहे का नाही त्याच्यात. मग सगळं चुकीचं करायचं आणि मग पांडुरंगाचे पाय धरायचे आणि म्हणायचे रे रे माफ कर. कशासाठी. मग करूच नको ना कृती, माफी मागायची वेळच येणार नाही. विचार करा. खूप महाराष्ट्राचं राजकारण हे बदललं पाहिजे आणि याची सुरुवात आम्ही केली पाहिजे. कुठेतरी नैतिकता आम्ही दाखवली पाहिजे. 2 पावलं मागे घ्यायला कुठलाही कमीपणा नसतो, कुठला, मला तर कधीच वाटत नाही. 2 पावलं मागे घेऊन जर चांगलं होणार असेल राज्याचं तर काय प्रॉब्लेम आहे. तर मगाशी कोण रस्त्याबद्दल बोललो, आरयूबीबद्दल, सगळी कामं करू. मला वाटतं ते रेल्वेचे लोक आलेच आहेत, ते पण सगळं करू. पण एक गोष्ट बारामती लोकसभा मतदारसंघात मी कटाक्षाने पुढचे 5 वर्ष करणार आहे. एक म्हणजे नागरिक सुरक्षितता. आपल्या भागामध्ये एकही वाईट घटना होत आणि मुली नाही. मी पुढे जाऊन सांगेन की समाजात मुलांवरही अन्याय होता, फक्त त्याची चर्चा कुठे होत नाही. पण आपल्या सगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये आपला मुलगा असू दे किंवा मुलगी, ह्या सगळ्यांची सुरक्षितता याची चर्चा झाली पाहिजे. एखाद्या घटना झाली चुकीची तर त्याच्यावर पांघरून टाकू नका. दौंडमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, मळदला 5 वर्षे एक शिक्षक सगळ्यांना त्रास देतो. 5 कोणीच बोललं नाही, 5 वर्ष. आणि मी तिथे गेल्यावर शिक्षक मला म्हणतात मिटून घेतलं. म्हणले असलं कसलं मिटून घेतलं, हे कसलं मिटवायचं. म्हणजे तुम्ही विचार करा, जर 5 वर्षापूर्वी त्या शिक्षकाला जर शिक्षा झाली असतील तर आतापर्यंत 100 मुली वाचल्या असतील. त्यामुळे हा खूप गांभीर्याने घेण्यासारखा विषय, पण असंवेदनशील सरकार. आणि पुतळ्याचं तर म्हणजे मला आश्चर्य वाटलं खरंच देवेंद्र फडणवीस, तुम्हाला असं वाटेल माझं कुणाची सेटिंग नाही. मला खरंच वाटत होतं की देवेंद्रजी एक युवा नेतृत्व आहे, काहीतरी चांगलं करतील. आमची लढाई वैचारिक आहे, वैयक्तिक नाही. माझी कुणाचीच वैयक्तिक लढाई नाही. वैचारिक लढाई आहे का आहे. तुम्ही राम मंदिर बांधलं ते गळलं, माझी लढाई आहे. तुम्ही संसद भवन बांधलं, गळलं, माझी लढाई आहे. तुम्ही समृद्धी महामार्ग काढला, त्याच्यात भगदाड पडलं, कॉन्ट्रॅक्टर लाडका केला, माझी लढाई आहे. तुम्ही ज्या पद्धतीने छत्रपतींचा अपमान केला, माझी लढाई आहे. त्याच्यात देवेंद्रजींनी म्हणायला पाहिजे होतं की हो आमची चूक झाली, आम्ही सुधारतो. ठीक आहे, काय हरकत नाही, चुका होतात, पण ठीक आहे, माफ करणार नाही जनता, तो भाग वेगळा. पण एवढी तरी चांगुलपणा दाखवायचा. काय म्हणले, नौदलाची चूक आहे. नौदलाची चूक आहे, लाज वाटली पाहिजे या सरकारला. नौदल, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स जातात की नाही लोक इथे, त्याकरता तुम्ही इथे बसलाय ना निर्यात सगळे. कुणाच्या जीवावर आपण बसलोय. कोणीतरी तिकडे नौदलाचे लोक रक्षण करतात आपलं, म्हणून आपण इथे बसलोय. बरोबर आहे. त्या नौदलावर
चूक नौदलाची हे काल देवेंद्र फडणवीस म्हणते. अशा देवेंद्र फडणवीसाचा मी जाहीर निषेध करते. गलत आहे. अरे तुम्ही नेते आहात ना, मग घ्या ना जबाबदारी. चूक झाली त्याची. तुम्हीच गेला होता ना हेलिकॉप्टरनी सगळी तिकडे घाईघाईनी छत्रपतींचा पुतळा करण्यासाठी. छत्रपती हे या राज्याचं दैवत आहे. नाही फक्त नाही राज्याचं, देशाचं दैवत आहे. या देशाच्या दैवताच्या मध्ये पण या लोकांनी काय काम केलं बघा. आणि काय घाई होती काय, ह्यांचं एकच लक्ष मत. हे लाडकी खुर्ची योजना यांनी काढावी आणि स्वतःवर अंमलबजावणी करावी. खरंच आहे, त्यांना सत्तेशिवाय दुसरं काही दिसत नाही. आणि यांचा काय सत्तेशिवाय विकास होत नाही. कोणी तुम्हाला सांगितलं? आणि असला विकास करायचा आहे कॉन्ट्रॅक्टरांचे लाड. सगळे कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट करून बंद करून टाकायला पाहिजे. जो मेरिटवर असेल त्यांनीच करायला पाहिजे काम. माझ्याकडे काल बारामतीला 3 गावांमध्ये मी काल गेले. काल 12 गावांचा दौरा होता. 12 गावांपैकी 3 गावांमध्ये 4 महिन्यापूर्वी रस्ता झालाय. सगळ्याला खड्डे आहेत. कोण आहे त्याला जबाबदार? कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे ना. समृद्धी महामार्गावर करोडो रुपये खर्च केले, बगदाडा पडले नाही. कोस्टल रोड तीच परिस्थिती. तो अटल सेतू काय केला बाई. ते अटल सेतू, अटलजी एवढा चांगला माणूस, पण ते अटलजींच्या त्याच्यात पण रस्ता खराब झाला. प्रत्येक दॅट इज अ फॅक्ट. इट्स अ गुड पॉइंट. इट्स अ गुड पॉइंट. हा, व्हेरी गुड पॉइंट. तुम्ही हा मुद्दा खरंच चांगला आहे. हा मुद्दा बरोबर आहे. जर तुम्ही 20% काढणार असाल तर कॉन्ट्रॅक्टरची पण चूक नाही. मान्य. मी माझे लाडका कॉन्ट्रॅक्टर नको, मग लाडका काय करूया, लाडका पुढारी. लाडका पुढारी योजना बंद करा. खरंच आहे, मी सांगते ना. काय लागतो पुढाऱ्यांना. मी तुम्ही खरं एक विषय काढला ना आबा, म्हणून मी तुम्हाला सांगते, सगळ्या पुढाऱ्यांनी एक निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही टाटा बिर्ला अंबानी होऊ शकता, नाहीतर तुम्ही नेतागिरी करू शकता. दोनों नहीं बन सकते, तुम एक ही बन सकते. तुम्हाला जर नेतागिरी करायची आहे तर मग सोडा बाकीचं सगळं. मग कारखाने बिरखाने नाही हो सकता. दोन्ही करा. म्हणजे इधर फुल टाइम तुम्ही बिझनेस करा, आमचं काही म्हणणं नाही. नाहीतर फुल टाइम राजकारण करा. राजकारणी बिझनेसमॅन होऊ शकत नाही, बिझनेसमॅन राजकारण. दोन्ही एक झालं तर ईडी. इट्स अ फॅक्ट. विचार करून बघा. काश्मीर टू कन्याकुमारी हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मग तुम्हाला जर फॅन्सी घड्या गाड्या ते करायचं, मग धंदा पाणी करायचं, छान सुखात जगायचं, टाटा बिर्ला अंबानी हो. मग आमचं काय म्हणणं नाही, ज्युबिलंट सारखी कंपनी काढा आणि सुखात जगा. वर्षातून 2 वेळा हेलिकॉप्टरनी या निर्याला. आम्ही तुमचा हात करू, 10 नोकऱ्या करा, आम्ही आमचं हातचं जेवण घालू, इथूनच हेलिकॉप्टरला टाटा करू, गॉन. तुम्हाला CSR पण मागू. आमची रेटच्या शाळेला 50 लाख रुपये द्यावं, काही आमचं म्हणणं. पण हा बदल या देशात व्हायला पाहिजे. हे सगळे टोपीवाले ना, यांनी हा देश तसाच चालवला होता. त्यांच्या गरजा पण कमी होत्या, त्यांचे नेते पण त्या काळातले तसेच होते. ते आपल्या जीपमध्ये यायचे, भाकरी खायचे, सुखात जगायचे. हा काळ बदललाय, पण ठीक आहे, जे झालं ते आपण बदलण्याची ताकद ही तुमच्या एका मतामध्ये. त्यामुळे असेच लोकप्रतिनिधी राज्यात निवडून द्या जे असले उद्योग करणार नाही. आता मी माझं लाडका कॉन्ट्रॅक्टर भाषण मागे घेते आणि लाडका नेता. आता कोण काय तुम्ही ठरवा काय ते बोलायचं, पण हे खरं आहे. हा, लाडका नेता जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो बरोबर आहे. हा असते असते सेम. कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? ₹1.5 कोटी दिले है ना. या राज्यामध्ये ना आपण एक तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, हा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? मग आपण असं नवीन काढू की ज्याच्याकडे कुठलंही पद आहे तो कॉन्ट्रॅक्टर होऊ शकत नाही, असं काहीतरी नियम कायदा काढायला लागेल. हा, म्हणजे तुम्ही जर आमदार आहात तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर घेऊ शकत नाही.
भाऊ पण नको. एक मिनिट. हा काय कशावर? सर्वसामान्य माझ्या मतदारसंघातला प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर माझ्या विरोधात लढला, पण तुम्ही होता ना, काय नाही प्रचार विचार लागत, जीपनी प्रचार करू. मी तुम्हाला शब्द देते, महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र मी तुम्हाला करून दे. काय एवढं अवघड आहे? काय एवढं अवघड आहे? भ्रष्टाचार मुक्त. आमच्या गरजा कमी झाल्या, नेत्यांच्या झालं की बरोबर होतंय सगळं. इट्स फॅक्ट. अरे कोणीतरी बोला ना याच्या विरोधात. सगळेच एकामेकाला गप बसायला लागले ना, मग होतं बघा काय. पण आपण क्रांती घडवू या राज्यामध्ये. खरंच सांगते मी तुम्हाला. दुधाचं अनुदान नाही मिळालं. दुधाचं नाही मिळालं का? नाही मिळाले. चला आता करू एक उपोषण. दुधाचं अनुदान जोपर्यंत मिळत नाही ना, ते कांद्यावाल्यांचं तसंच झालं. एवढा गर्विष्ठ माझं आणि त्या पियुष गोयलांचं इतकं भांडण कांद्यावरनं व्हायचं. त्या पियुष गोयलला मी सांगितलं होतं, म्हणलं करू नको बाबा, तू कांद्याला भाव दे. नाशिककरांनी दाखवलं ना, दोन्ही सीट भारतीय जनता पक्षाच्या फक्त कांद्याच्या विषयाने गेल्या. आता राज्यच घालू दे. छत्रपतींचा अपमान केला ना, जावा तुम्ही तुमच्या घरी. त्यामुळे खूप गांभीर्याने पुढचं राजकारण आपल्याला सगळ्यांना मिळून करावं लागेल. आणि बदल होता तो. इंग्रजांना घालवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, तर भ्रष्टाचार घालवण्याची तर नक्कीच ताकद तुमच्यामध्ये आहे. त्यामुळे आपण सगळे मिळून याचं काम करूया. आज आपण आलात, खूप छान घरगुती अशी चर्चा झाली. पण आबा तुमचं भाषण हे खरंच माझ्या मनाला आज लागलं. तुम्ही जे म्हणला की सगळे समाज हे एकत्र राहतात, हाच तर खरा महाराष्ट्र आहे. हाच तर छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. हाच शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा या गावामध्ये आहे. हे खरंच खूप समाधानाची गोष्ट आहे. आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण माझं स्वागत केलं, याबद्दल मनपूर्वक आभार मानून पुन्हा एकदा त्या प्रोटोकॉलमध्ये अडकू नका. ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात, काय फरक पडत नाही. पुढच्या वेळेस 29ला असं करू, मला आमदार करा आणि ह्याला खासदार करू. मग पुरंदरमधून मी लढते आणि ह्याला पाठवू दिल्लीला. त्याचे पण संकेत असतील, पता नाही. हा सगळा चेष्टेचा भाग झाला, पण आल्यानंतर खूप चांगला कार्यक्रम आज झाला. याबद्दल सगळ्या आयोजकांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी, रामकृष्ण हरी. चौदह 1400 साल पहले हदीस ने बताया, दांतों की मुकम्मल हिफाजत के लिए मिसवाक। और अब 1400 साल बाद जदीद साइंस ने भी, इसलिए मिसवाक के अर्क से बना डाबर मिसवाक, जो साइंटिफिकली टेस्टेड है दांतों को 99.9% जर्म्स, प्लाक और गम प्रॉब्लम्स से बचाने के लिए। डाबर मिसवाक, दांतों की मुकम्मल हिफाजत। आदरणीय शरद पवार साहेब आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मला सभेच्या वेळेला, भाषणाच्या वेळेलाही कधी असं प्रेशर नाही आलं इतकं आज प्रेशर आहे. कारण हा उद्योग ह्याच्या आधी मी एकदाच केला होता. 2004-2003च्या सुमारास मी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची मी रायगडावरती एक मुलाखत घेतली होती. पण ती मुलाखत म्हणजे ते आणि मी असेच आम्ही दोघे रायगडावरती होतो. मला वाटत नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची इतक्या लोकांसमोर कधी कुठची मुलाखत झाली असेल. मी टेलिव्हिजन काही पाहिलं नाहीत आज दिवसभरामध्ये, परंतु मला अनेकांनी, माझ्या आईनी फोन करून सांगितलं की काय काय दाखवत आहेत. अनेक लोक आपापल्या मनातले प्रश्न सांगत होते की राज ठाकरेंनी हा प्रश्न विचारला पाहिजे, हा प्रश्न विचारला पाहिजे, हा प्रश्न विचारला पाहिजे. म्हणून मी आले मी पहिल्यांदा पवारसाहेबांना म्हटलं, मला जरा 1-2 मिनटं बोलू द्यात. माझ्याकडे ज्या वेळेला सचिन इटकरे आणि आमचे रामदास फुटाणे माझ्याकडे जेव्हा आले की अशा प्रकारची एक मुलाखत घ्यायची म्हणून पवारसाहेबांची,
तर मी पहिला प्रश्न त्यांना असं विचारला, तुम्ही मला विचारताय पण त्यांना विचारलंय का? तर त्यांनी